सरनाईक साहेब, या पूर्ण चर्चेवरून थोडं तुमच्या मतदारसंघाकडे घेऊ. मधल्या काळामध्ये आंदोलन झालं, आंदोलनाला तुम्ही पोचलात आणि अत्यंत स्वागतार्ह बाब होती. तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार, तुम्ही मराठीचा झेंडा अत्यंत उंच करण्याच्या दृष्टीनं तिथं पोचलात. पण तिथे चित्र असं तयार झालं की सरनाईकांना हुसकावून लावण्यात आलं. काय झालं, काय होतं? बघा, मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मी स्पष्टपणे माझी भूमिका त्या ठिकाणी मीडियावर सुद्धा व्यक्त केलेली आहे की मी मंत्री आणि आमदार नंतर मराठी आधी. मीरा भाईंदर हा गेल्या 20 वर्षापासून माझा मतदारसंघ आहे. भले त्या ठिकाणी हिंदी भाषिकांची संख्या जास्त असेल, म्हणजे 82% हिंदी भाषिक आहे आणि 18% मराठी आहे, तरीसुद्धा युती असतानाही मी तिकडनं निवडून आलो, युती नसतानाही तिकडनं निवडून आलो. आणि मी माझ्या जर तुम्ही गेल्या काही टर्मचा कालखंड बघितला तर मी जवळजवळ गेल्या निवडणुकीमध्ये 83,000च्या मताधिक्याने होतो आणि ह्या वेळेस तर मी 1,08,000च्या मताधिक्याने आलं, जे राज्यामध्ये 9व्या क्रमांकानं निवडून आलेलो आहे. त्यामुळे शेवटी माझा मतदार हा मराठी मतदार सुद्धा आहे. हिंदी मतदार माझ्याबरोबर असतील परंतु मराठी मतदार सुद्धा आहे आणि मराठी हा विषय जेव्हा निघतो त्यामुळे त्या मराठीसाठी तर मी पाठपुरावा करणारच आणि मी त्या ठिकाणी जाणारच. पोलिसांची जी भूमिका होती ती भूमिका मला पटली नाही. रात्री ठीक आहे, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, शांतपणे झालं, त्यांच्यावर नंतर त्यांनी बेकायदेशीर मोर्चा काढला म्हणून FIR दाखल केला. ठीक आहे, या लोकांना सुद्धा तुम्ही मोर्चाला परवानगी द्यायला होती, कारण मराठा एकीकरण समितीने परवानगी मागितली होती. नंतर त्यामध्ये मनसे आणि उबाटानं घुसखोरी केली ती नंतरची गोष्ट. परंतु मराठी एकीकरण समितीला जर तुम्ही परवानगी दिली असती आणि नंतर त्यांनी सांगितलं होतं, ते गोवर्धन देशमुख म्हणून आहे त्यांचे अध्यक्ष, त्यांनी पोलिसांना सांगितलं की साहेब मराठीसाठी आमच्यावर FIR झालं तरी चालेल, आम्ही शांततापूर्व मार्गाने मोर्चा काढू, आम्हाला परवानगी नाही दिली तरी चालेल पण अडवू नका. पोलिसांची भूमिका ही अतिशय चुकीची होती. रात्री बेरात्री त्या मनसेच्या नेत्यांना अटक करायची, नंतर मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांना अटक करायची. मी स्वतः गेलो, विधान भवनात होतो. मी आधी मीरा भाईंदरला पोहोचलो, सर्वप्रथम काशीगाव पोलीस स्टेशनला गेलो, ते मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख होते, त्यांना बाहेर काढलं. नंतर नवघर पोलीस स्टेशनला गेलो, त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना, त्यामध्ये उबाटाचे मनसेचे होते कार्यकर्ते, त्यांनाही बाहेर घेतलं आणि त्यांना घेऊन मोर्चाला गेलो. मध्येच म्हणजे मोर्चाला पोचत असताना मला पोलिसांचे फोन आले की साहेब तुम्ही या ठिकाणी येऊ नका, कारण या ठिकाणी मोर्चामध्ये तुम्ही येणार आहे असं कळल्यानंतर ते काही उबाटाची लोक त्या ठिकाणी घोषणाबाजी करतायत आणि या ठिकाणी वातावरण अजून खराब होत चाललेलं आहे. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, बाबा रे, मी 2 दिवसापूर्वीच पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 3 वर्षामध्ये काय केलं आणि ठाकरे बंधूंनी गेल्या अनेक वर्षापासून काय केलं ह्याचा 3 पाणीपत्रामध्ये उल्लेख जर केला असेल तर ते लोक मला काय शाल देणार आहेत, तिकडे श्रीफळ देणार आहे, हारपुरं घेणार आहेत? घेणार नाही. मी त्या ठिकाणी येतोय, मराठीसाठी येतोय आणि मराठीसाठी मी आपण गिळायला तयार आहे. त्यामुळे मला त्यांनी उदो करणं त्यांच्याकडं अपेक्षितच नाही. त्यांनी माझा धिक्कार केला तरी चालेल, मात्र मी मोर्चाला येणार. आणि पोलिसांच्या नाकावर टिचून मी मोर्चामध्ये गेलो. मी सांगितलं होतं की जर हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी, कारण मी मराठीसाठी मोर्चाला आलेलो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.